विद्यार्थ्यांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये सेक्शन 4 नॉन टेक्स्चुअल पॅसेज पाहणार आहोत। प्रथम आपण पॅसेज समजून घेऊया आणि त्यानंतर दिलेले प्रश्न उत्तरे पाहूया। The Gateway of India is a monument built during the 20th century in Mumbai city of Maharashtra state in western India। म्हणजे गेटवे ऑफ इंडिया हे एक मॉन्युमेंट म्हणजे स्मारक आहे। बिल्ट ड्यूरिंग द 20th सेंचुरी म्हणजे 20व्या शतकामध्ये बांधलेले इन मुंबई सिटी ऑफ महाराष्ट्र स्टेट इन वेस्टर्न इंडिया, पश्चिमेकडील भारतात महाराष्ट्र राज्यात मुंबई शहरात 20व्या शतकात बांधलेले गेटवे ऑफ इंडिया हे एक स्मारक आहे। It is located on the waterfront in the Apollo Bandar area in South Mumbai and overlooks the Arabian Sea. Located म्हणजे वसलेले आहे। ते कुठे वसलेले आहे तर वॉटरफ्रंट म्हणजे पाणवटा असलेल्या अपोलो बंदराच्या भागामध्ये, साऊथ मुंबई दक्षिणेकडील मुंबईमध्ये पाणवटा असलेल्या अपोलो बंदरच्या भागामध्ये ते वसलेले आहे। अँड ओव्हरलुक्स द अरेबियन सी, आणि तिथून ओव्हरलुक्सचा अर्थ आपण पाहू शकतो, दर्शन घडणे असा अर्थ आहे। आणि त्या ठिकाणाहून आपण अरेबियन सीचे दर्शन घेऊ शकतो किंवा तो पाहू शकतो। द स्ट्रक्चर इज बेसाल्ट आर्च 26 मीटर्स 85 फीट हाय। आता हा जो गेटवे ऑफ इंडिया जे आहे त्याची जी रचना आहे ती बघा, इथे बेसाल्ट म्हणजे हा एक खडकाचा प्रकार आहे आणि आर्च म्हणजे कमान, म्हणजे त्याची जी रचना आहे ती बेसाल्ट या खडकाचा वापर करून कमानीमध्ये केलेली आहे आणि त्याची उंची किती आहे 26 मीटर म्हणजेच 85 फीट एवढी त्याची उंची आहे। इट वॉज अ क्रूड जेटी यूज बाय द फिशिंग कम्युनिटी विच वॉज लॅटर रिनोव्हेटेड अँड यूज ॲज अ लँडिंग प्लेस फॉर ब्रिटिश गव्हर्नर्स अँड अदर प्रॉमिनंट पीपल। आता इथे एक नवीन शब्द आहे जेटी। जेटी म्हणजे काय तर समुद्रात बांधलेला एक लहान धक्का। आता काय सांगितले बघा, इट वॉज क्रूड म्हणजे नैसर्गिक अवस्थेमध्ये साफसफाई नसलेला असा त्याचा अर्थ आहे। इट वॉज अ क्रूड जेटी म्हणजे नैसर्गिक अवस्थेमध्ये समुद्रात बांधलेला एक लहान धक्का म्हणून याचा वापर केला जातो। कोणाकडनं बाय द फिशिंग कम्युनिटी म्हणजे मासेमारी करणाऱ्या समुदायाकडनं। त्या सुरुवातीला केला जायचा त्याचा वापर। विच वॉज लॅटर रिनोव्हेटेड म्हणजे याचं नवीन निर्मिती केली कशामध्ये ॲज अ लँडिंग प्लेस म्हणजे खाली उतरण्याचं ठिकाण म्हणून। कोणी फॉर ब्रिटिश गव्हर्नर्स अँड अदर प्रॉमिनंट म्हणजे प्रमुख महत्वाचे जे लोक आहेत त्यांनी, आणि ब्रिटिश गव्हर्नर्सनी या ठिकाणी उतरवण्याचं ठिकाण म्हणून त्याची नवनिर्मिती केली। परंतु प्रथम इथे मासेमारी समुदायातील लोक याचा जेटी म्हणून वापर करत होते। द गेटवे हॅज बीन ऑल्सो रेफर्ड टू ॲज अ ताजमहल ऑफ मुंबई अँड इज द सिटीज टॉप टुरिस्ट अट्रॅक्शन। आता गेटवे ऑफ इंडिया हे जे आहे त्याचा म्हणजे ते आपल्या ताजमहल म्हणून त्याला संबोधलं जायचं मुंबईचं, आणि ते या शहराचं सगळ्यात महत्वाचं टुरिस्ट अट्रॅक्शन आहे। दुसरा बघा, आता द स्ट्रक्चर वॉज इरेक्टेड म्हणजे उभे केले आहे। काय केले उभे केले। द स्ट्रक्चर ही रचना जी आहे ती उभी केली आहे। तो बघा टू कॉमेमोरेट द लँडिंग ऑफ किंग जॉर्ज V अँड द क्वीन मेरी ॲट अपोलो बंदर वेन दे व्हिजिटेड इंडिया इन 1911। म्हणजे ह्याची जी रचना आहे ती कोणाच्या स्मरणार्थ तर राजा 5वा किंग जॉर्ज आणि क्वीन मेरी यांच्या स्मरणार्थ जेव्हा त्यांनी 1911 मध्ये भेट दिली या ठिकाणाला तेव्हा त्यांच्या स्मरणार्थ याची रचना त्यांनी उभी केली होती। बिल्ट इन इंडो सेरेसिनिक स्टाईल, द फाउंडेशन स्टोन फॉर द गेटवे ऑफ इंडिया वॉज लेड ऑन 31 मार्च 1911। म्हणजे इंडो सेरेसिनिक पद्धतीमध्ये, स्टाईल म्हणजे शैली किंवा पद्धतीमध्ये गेटवे ऑफ इंडिया याची 31 मार्च 1911 मध्ये पायाभरणी केली होती। फाउंडेशन म्हणजे पायाभरणी। The final design of George Whitet was sanctioned
in 1914 and the construction of monument was completed in 1924. म्हणजे याची जी अखेरची जी डिझाईन होती ती जॉर्ज विटेट यांनी मंजूर केली आणि 1914 मध्ये, आणि त्या स्मारकाचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते 1924 मध्ये पूर्ण झालं. म्हणजे जॉर्ज विटेट याचीच ती डिझाईन होती, ती 1914 मध्ये मंजूर झाली आणि मग 1924 मध्ये त्या स्मारकाचं काम पूर्ण झालं. द गेटवे वॉज लॅटर सेरेमोनियल एंट्रन्स टू इंडिया फॉर व्हायसरॉयज अँड द न्यू गव्हर्नर्स ऑफ मुंबई. नंतर हे गेटवे ऑफ इंडिया जे आहे ते सेरेमोनियल एंट्रन्स म्हणजे काय तर औपचारिक प्रवेशद्वार म्हणून सुरुवात झाली. आणि कोणासाठी? व्हायसरॉय आणि न्यू गव्हर्नर्स यांच्यासाठी. इट सर्व टू अलाउ एंट्री अँड ऍक्सेस टू इंडिया. म्हणजे या गेटवेने काय केली तर प्रवेश आणि प्रवेश करण्यास इथून सेवा देण्याची सुरुवात केली. The Elephanta caves are located very close to the gateway of India and the tourist can travel on motor boats to reach the Elephanta Islands. म्हणजे एलिफंटा केव्स हे गेटवे ऑफ इंडियाच्या जवळ वसलेले आहे आणि टुरिस्ट यामध्ये मोटार बोट्स मध्ये बसून एलिफंटा जे आयलँड्स आहेत तिथे पोहोचू शकतात, प्रवास करू शकतात तिथपर्यंत. Statues of Chhatrapati Shivaji Maharaj and Swami Vivekananda are installed at the entrance of the Elephanta caves. त्या म्हणजे एलिफंटा केव्हच्या अगदी प्रवेशद्वाराजवळ एंट्रन्स विवेकानंद आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्टॅच्यू सुद्धा बसवलेले आहेत. द ताज महाल, इंडियाज मोस्ट प्रेस्टिजियस अँड लक्झरियस हॉटेल, इज सिच्युएटेड क्लोज टू द गेटवे ऑफ इंडिया. गेटवे ऑफ इंडियाच्या अगदी जवळ प्रतिष्ठित, प्रेस्टिजियस आणि लक्झरियस, हवेशीर आणि प्रतिष्ठित असे जे हॉटेल आहे ताजमहाल ते सुद्धा वसलेले आहे. अशा प्रकारे आपण हा पॅसेज इथे समजून घेतला. आता आपण क्वेश्चन्स पाहूया. A1 नेम द फॉलोइंग. नंबर 1 द रॉक यूज टू कन्स्ट्रक्ट स्ट्रक्चर ऑफ द गेटवे ऑफ इंडिया. गेटवे ऑफ इंडियाचा कन्स्ट्रक्शनची रचना करत असताना कुठला खडक वापरला? बेसॉल्ट. इथे दिलेला आहे खडकाचा प्रकार आपल्या पॅसेजमध्ये. त्यानंतर दुसरा जो वाक्य आहे ते आहे द स्टेट इन विच द गेटवे ऑफ इंडिया इज लोकेटेड. कुठल्या राज्यामध्ये गेटवे ऑफ इंडिया हे वसलेलं आहे, लोकेट झालेलं आहे? महाराष्ट्र. नंबर 3 द पर्सन हू डिझाईन द गेटवे ऑफ इंडिया. म्हणजे गेटवे ऑफ इंडिया चं डिझाईन कोणत्या व्यक्तीने केलं तर जॉर्ज विटेट हे आपल्या पॅसेजमध्ये नाव दिलेलं आहे. नंबर 4 द टुरिस्ट स्पॉट नियर बाय द गेटवे ऑफ इंडिया. आता इथे तुम्ही दोन उत्तर लिहू शकता. टुरिस्ट स्पॉट नियर बाय द गेटवे ऑफ इंडिया, द एलिफंटा केव्स, हे तुम्ही तिथे उत्तर लिहिलं तर अगदीच बरोबर आहे. पण ताज हॉटेल असं सुद्धा लिहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन A2 डिस्क्राईब द गेटवे ऑफ इंडिया फ्रॉम टुरिस्ट पॉइंट ऑफ व्ह्यू. म्हणजे टुरिस्टच्या दृष्टिकोनातून गेटवे ऑफ इंडियाचं तुम्ही वर्णन करा. तर या पॅसेजमध्ये दोन वाक्य असे दिलेले आहेत की जे टुरिस्ट लोकांच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत किंवा वर्णन केलेले आहेत. बघा, पहिलं आहे द गेटवे हॅज बीन रेफर्ड टू ॲज अ ताजमहल ऑफ मुंबई अँड इज द सिटीज टॉप टुरिस्ट अट्रॅक्शन. म्हणजे गेटवे ऑफ इंडिया याला मुंबईचं ताजमहल म्हणून संबोधलं जातं आणि ते शहरामधलं टॉप टुरिस्ट अट्रॅक्शन आहे. दुसरं काय वाक्य आहे? द एलिफंटा केव्ज आर लोकेटेड व्हेरी क्लोज टू द गेटवे ऑफ इंडिया अँड टुरिस्ट कॅन ट्रॅव्हल ऑन मोटार बोट्स टू रीच द एलिफंटा आयलँड्स. म्हणजे काय तर एलिफंटा केव्ज ह्या गेटवे ऑफ इंडियाच्या अगदी जवळ वसलेल्या आहेत आणि टुरिस्ट तिथे मोटार बोटमध्ये बसून एलिफंटा केव्जला पोहोचू शकतात. हे दोन वाक्य टुरिस्टच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहेत. त्यानंतर A3 बघा, फाइंड आउट वर्ड्स फ्रॉम द पॅसेज विच मीन. याच अर्थाचे शब्द, समानार्थी शब्द आपल्याला शोधून काढायचे. या अर्थाचे म्हणजेच याचा अर्थ समानार्थी. आता बघा, एक्झर्टिंग इन्फ्लुएन्स बाय रिझन ऑफ हाय स्टेटस. आता विद्यार्थ्यांनो, या वाक्यामध्ये जेव्हा तुम्हाला शब्द शोधायचा असेल तेव्हा तुम्ही एवढं तर लक्षात घेऊ शकता, हाय स्टेटस म्हणजे उच्च स्तर. मग उच्च स्तरासाठी कुठला शब्द आहे तर प्रेस्टिजियस, प्रतिष्ठित असा शब्द आहे. नंबर 2 फॉर्मल इव्हेंट परफॉर्म ऑन अ स्पेशल ऑकेजन. फॉर्मल म्हणजे औपचारिक, हे तर तुम्हाला माहिती आहे फॉर्मल. आणि स्पेशल ऑकेजन म्हणजे विशिष्ट प्रसंग. मग विशिष्ट प्रसंग औपचारिक
ह्यावरनं तुम्हाला लक्षात येऊ शकतं की सेरेमोनियल हा शब्द तिथे दिलेला आहे. नंबर 3, स्ट्रक्चर इरेक्टेड टू कॉमेमोरेट पर्सन ऑर इव्हेंट. आता इथे इरेक्टेडचा अर्थ मी सांगितलं, उभे केले, म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या स्मरणार्थ एखादी रचना उभी केलेली असेल तर त्याला काय म्हणतात, मॉन्युमेंट म्हणतात. नंबर 4, कॉन्सिस्पियस इन पोझिशन ऑर इम्पॉर्टन्स. आता इम्पॉर्टन्स आणि पोझिशन याच्यावरनं प्रॉमिनंट हा शब्द तुम्ही सहज शोधू शकता. A4 प्रश्न बघा आता. यूज नॉट ओनली बट ऑल्सो. स्टॅच्यूज ऑफ छत्रपती शिवाजी महाराज अँड स्वामी विवेकानंद आर इन्स्टॉल ॲट द एंट्रन्स ऑफ द एलिफंटा केव्ज, असं वाक्य दिलेलं आहे आणि या वाक्यामध्ये आपल्याला नॉट ओनली बट ऑल्सो वापरायचे. विद्यार्थ्यांनो, आपण नॉट ओनली बट ऑल्सो जेव्हा वापरतो तेव्हा काय करतो सुरुवातीला की दिलेल्या वाक्यामध्ये 2 इक्वल सब्जेक्ट, वर्ब, ऍडजेक्टिव्ह, ऍडवर्ब काय आहेत ते पाहून घेतो, शोधतो आणि मग त्याला आपण नंतर नॉट ओनली बट ऑल्सो कुठे वापरायचं ते ठरवतो. आता इथे बघा, स्टॅच्यू ऑफ छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद हे 2 करते इथे वापरलेले आहेत आणि म्हणून त्याच्या ठिकाणी आपल्याला नॉट ओनली वापरायचं आहे. सुरुवातीला आपण नॉट ओनली स्टॅच्यूज ऑफ छत्रपती शिवाजी महाराज अँड काढून टाकलं, त्या ठिकाणी बट ऑल्सो घेतलं. बट ऑल्सो स्वामी विवेकानंद आर इन्स्टॉल ॲट द एंट्रन्स ऑफ द एलिफंटा केव्ज, असं आपलं वाक्य झालं. नंबर 2, यूज ॲज वेल ॲज. आता ॲज वेल ॲज कुठे वापरतो तर 2 ऍडजेक्टिव्ह, 2 वर्ब, 2 नाऊन जेव्हा एकत्र एखाद्या कंजंक्शननी वापरलेलं असतं तेव्हा त्या कंजंक्शनच्या ठिकाणी आपण काय वापरतो, ॲज वेल ॲज वापरतो. आता इथे बघा अँड आहे आणि 2 ऍडजेक्टिव्ह इथे अँडनी जोडलेले आहेत. कुठले आहेत, प्रेस्टिजियस आणि लक्झरियस. आता हे मी काय केलं तर अँडच्या ठिकाणी ॲज वेल ॲज घेतलं आणि वाक्य जशाला तसं लिहिलं. बघा काय वाक्य होईल, ताजमहल इज द मोस्ट प्रेस्टिजियस एज वेल ॲज लक्झरियस हॉटेल सिच्युएटेड क्लोज टू द गेटवे ऑफ इंडिया. A5, डिस्क्राईब एनी हिस्टॉरिकल स्ट्रक्चर यू हॅव व्हिजिटेड. एखादी ऐतिहासिक रचना असलेलं ठिकाण ज्याला तुम्ही भेट दिली आहे त्याचं तुम्हाला वर्णन करायचंय. इथे बघा 2 ओळीमध्ये मी वर्णन केलेलं आहे. आय हॅव जस्ट व्हिजिटेड जंजिरा फोर्ट सिच्युएटेड इन द मुरुड जंजिरा इन रायगड डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र. इट इज वन ऑफ द हिस्टॉरिकल प्लेसेस ऑफ इंडिया. म्हणजे मी आत्ताच नुकतीच मुरुड जंजिरा येथे वसलेलं रायगड जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्यातील एक ठिकाणाला मी भेट दिली आहे आणि ते इट इज वन ऑफ द हिस्टॉरिकल प्लेस ऑफ इंडिया आणि ते ऐतिहासिक ठिकाण आहे. भारतामधल्या अनेक ठिकाणापैकी ते एक ऐतिहासिक ठिकाण आहे. इथे बघा वन ऑफ द वापरलेली फ्रेज आहे म्हणून मी इथे प्लेसेस असं लिहिलेलं आहे. आता याच्यानंतर जो प्रश्न आहे 4था तो आहे समरी रायटिंगचा. समरी रायटिंग करत असताना आपण काय करतो, टायटल देतो, त्याला 1 मार्क आहे. त्याच्यामध्ये मेन टायटल, सब टायटल द्यायचं आपण विसरायचं नाही आणि मग समरी म्हणजे शॉर्ट म्हणजे 1/3. आता यामध्ये तुम्ही सुरुवातीला काय करायचं, प्रत्येक पॅसेजमध्ये जे महत्वाचे वाक्य आहेत ते तुम्ही लक्षात घ्यायचे, त्याला अंडरलाईन करायचं आणि शक्य असेल तर ते वाक्य तुमच्या शब्दात लिहा आणि जर तुम्हाला ते जमत नसेल तर ते वाक्य जशाला तसे लिहा. पण तुम्ही ते दिलेले वाक्य जास्त असता कामा नयेत. शॉर्ट मध्ये म्हणजे कमी असले पाहिजे. तुमची समरी शॉर्ट झाली पाहिजे. आता इथे बघा मी सुरुवातीला आपण जो पॅसेज पाहूया आणि पॅसेजमध्ये कुठले महत्वाचे वाक्य आहेत ते बघून घेऊया आणि त्याच्यावरनं मग मी समरी केलेली तुम्हाला मी दाखवते. आता हा जो पहिला पॅसेज आहे या पॅसेजमध्ये कुठल्या कोणत्या गोष्टी तुम्हाला महत्वाच्या वाटल्या आहेत तर इथे आपण समरी करत असताना काय करतो, म्हणजे आपण त्याच्यामधले जे उदाहरणं आहेत, जे स्पष्टीकरण दिलेलं आहे ते सगळं ओमिट करतो म्हणजे टाळतो. तसंच करायचं आपल्याला. इथे बघा आता या पहिल्या पॅरेग्राफमध्ये जास्त महत्वाचं काय दिलेलं आहे की हे गेटवे ऑफ इंडिया कुठे लोकेट झालेलं आहे, हे स्मारक कधी म्हणजे कोणत्या शतकात बांधलेलं आहे हे महत्वाचं आहे. मग त्याच्यासाठी पहिले 2 वाक्य खूप महत्वाचे आहेत. पण त्या 2 वाक्याला जर तुम्ही जशाला तसे लिहिले तर ते खूप मोठे होतात. मग त्याला तुम्ही शॉर्ट करा आणि मग शेवटचं जे वाक्य आहे ना, द गेटवे हॅज ऑल्सो बीन रेफर टू ॲज ताजमहल ऑफ मुंबई अँड इज द सिटीज टॉप टुरिस्ट अट्रॅक्शन, हे सुद्धा महत्वाचं आहे. हे 2-3 वाक्य महत्वाचे आहेत. तुम्ही त्याचं जर शॉर्ट फॉर्म करत असाल तर अगदीच खूप छान होईल. शॉर्ट फॉर्म करत असताना ॲज वेल ॲज, नॉट ओनली, अँड, बिकॉज असे शब्द वापरून तुम्ही समरी रायटिंग करू शकता. समरी रायटिंग करत असताना जी म्हणजे जास्त स्पष्टीकरण दिलेलं असतं एखादं उदाहरण समजून सांगण्यासाठी
हे तुम्ही टाळायचंय त्याच्यामध्ये. आणि या पहिल्या पॅरेग्राफमध्ये 2च वाक्य महत्वाचे ते मी घेतले. आता दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये बघा, हे गेटवे ऑफ इंडिया हे जे आहे ते कोणाच्या स्मरणात उभं केलं? किंग जॉर्ज आणि क्वीन मेरी याच्या स्मरणामध्ये ते उभं केलेलं आहे, हे महत्वाचं आहे. आणि मग त्याचं डिझाईन कोणी सँक्शन केलं आणि कधी संपलं, हे 2च वाक्य महत्वाचे आहेत. आणि म्हणून ते दोन्ही वाक्य मी शॉर्ट फॉर्म मध्ये घेतलेले आहेत समरीमध्ये. नंतर तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये जी माहिती दिलेली आहे, या संपूर्ण पॅरेग्राफमध्ये द एलिफंटा केव्ज आणि ताज हॉटेल हे गेटवे ऑफ इंडिया जवळचे 2 असे ठिकाणं लोकेट झालेले आहेत. एवढीच माहिती तुम्हाला फक्त या तिसऱ्या पॅरेग्राफमधून घ्यायची आहे. आता बघा, मी इथे समरी करून दाखवलेली आहे, ते तुम्हाला दाखवते वाचून, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की किती शॉर्ट मध्ये आपण समरी करू शकतो. बघा, इथे मी टायटल काय दिलंय? द गेटवे ऑफ इंडिया टॉप टुरिस्ट अट्रॅक्शन. The Gateway of India is a monument built in 20th century in the Apollo Bandar area in South Mumbai. It has referred as Taj Mahal of Mumbai and the city's top tourist attraction. The structure was erected to commemorate the landing of King George V and the Queen Mary at Apollo Bandar when they visited India in 1911. The final design was sanctioned by George Whitett in 1940 and monument was completed in 1924. The Elephanta Caves and the Taj Mahal Hotel are located very close to the Gateway of India as a tourist attraction. अशी मी इथे समरी केलेली आहे. मी तुम्हाला जे वाक्य प्रत्येक पॅरेग्राफ मध्ये सांगितलेले एक महत्वाचे तेच वाक्य मी माझ्या शब्दामध्ये शॉर्ट करून लिहिलेले आहेत. अशा प्रकारे तुम्ही समरी करण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली याबाबत कॉमेंट करायला विसरू नका.